दुसरा अजून एक तसाच गुलकंदाचा लाडू आहे, रवा गुलकंद. गुलकंदाचा लाडू हा खूप रेअर आहे ना, म्हणजे खूप रेअर आहे, कुठे नाही खूप रेअर बघायला आहे. भेटणार. अच्छा, आम्हाला आमचं काम आहे लोकांपर्यंत ऑथेंटिक गोष्टी पोचवायच्या, ऑथेंटिक टेस्ट पोचवायची. ओके. सो आम्ही मिक्सचर हा प्रकार आम्ही वापरतच नाही. हा ड्रायफ्रूट लाडू आहे आणि ह्याच्यात फक्त काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड, खारीक आणि खजूर आहे. हे लाडू आम्ही आधी सियाचेनला सैनिकांसाठी पाठवले होते 2 वर्ष. 18,000 आणि 20,000 लाडू सैनिकांसाठी पाठवले होते आणि त्याच्यानंतर हे लाडू आम्ही सेलसाठी घेतले. वेलकम टू प्राजक्ता ब्लॉग डायरीज चॅनल. सो आज आपण आलेलो आहे कानेटकर यांच्या घाटकोपर ब्रांच मध्ये. सो इथे तुम्हाला खूप व्हरायटी बघायला मिळणार आहेत पौष्टिक लाडूंची. सो आज मी काहीतरी वेगळं तुमच्यासाठी घेऊन येण्याचा प्रयत्न केला आहे. सो होप तुम्हाला ते आवडेल. मला कमेंट सेक्शन मध्ये सुद्धा कळवा की तुम्हाला असे काही ब्लॉग्स बघायचे आहेत का, या स्पेशली फूड ब्लॉग सुद्धा बघायचे आहेत का, मग मी तसे ब्लॉग्स तुमच्यासाठी घेऊन येईल. सो आज हे जे कानेटकर हे जे ब्रँड आहे त्यांचे भरपूर आउटलेट्स आहेत. दादरमध्ये आहे, ठाण्यात आहे, बदलापूरला आहे, सोबत इथे घाटकोपरला सुद्धा एक आहे, कल्याणला सुद्धा आहे आणि डोंबिवलीला ह्यांचं मेन किचन आहे, जिथून इथे सगळे लाडू जे आहेत ते पूर्ण बनवून इथपर्यंत डिलिव्हर केले जातात. अच्छा, तुम्हाला कुठले लाडू स्पेसिफिकली हवे असतील ॲज पर तुमच्या रिक्वायरमेंट नुसार तर तुम्हीही यांना कॉन्टॅक्ट करू शकता. ते तुम्हाला स्पेसिफिक लाडू तसे बनवून सुद्धा देऊ शकतील ह्यांच्या 26 ऑप्शन्स मधून. आणि इथे तुम्हाला गुळाचे, साखरेपासून या डाएटसाठी सुद्धा लाडू अवेलेबल असणार आहे. तर तुम्ही नक्की बघा हा पूर्ण व्हिडिओ आणि आम्हाला नक्की कळवा की तुम्हाला ही पूर्ण रेंज कशी वाटली. कानेटकर ब्रँडचा जर तुम्ही लाडू खाल्ला असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट सेक्शन मध्ये कळवा की तुमचा फेवरेट लाडू कुठला आहे. त्याच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे लाडू आहेत, ते बघूया आणि अजून एक्सप्लोर करूया. इथे कसं यायचं आहे ते मी तुम्हाला पहिले सांगते. घाटकोपर स्टेशनला तुम्ही आलात तर ईस्टच्या बाजूने स्कायवॉक घेतलात तर खाली आल्यावर लेफ्ट हँड साईडला सरळ तुम्ही जेव्हा चालत येता तर सुचिता बिझनेस पार्क हे 2 मिनिटावरती आहे. त्याच्याच ऑपोजिटला कानेटकर ह्यांचं हे स्टोर आहे, अगदी स्टेशन पासून 5 मिनिटांवर. नमस्कार, मी यशवंत घाणेकर. कानेटकर्स घाटकोपर आणि कानेटकर्स बदलापूर या 2 दुकानांचा ओनर मी आहे. ओके. कानेटकर्स बदलापूर हे 4 वर्षांपूर्वी मी चालू केलं. 4 वर्ष त्या दुकानाला झाली आणि जून 2025 मध्ये मी घाटकोपरमध्ये दुकान चालू केलं. सो कन्सेप्ट अशी आहे की आपल्याकडे लाडू नगावर मिळतात. नगावर मिळण्यामागचा फायदा असा आहे की तुम्ही लाडूंची क्वांटिटी स्वतः डिसाईड करू शकता बाय डिफॉल्ट. तुम्हाला किती 4 हवेत, 6 हवेत, 1 हवाय तर आपण 1 लाडू सुद्धा देतो. किंवा तुम्ही कॉम्बिनेशन मध्ये सुद्धा घेऊ शकता. तुम्हाला सपोज 6 लाडू हवेत तर 6 लाडू तुम्ही वेगवेगळे घेऊ शकता. तोही चॉईस तुमच्याकडे आहे. वजनावर घेतलेत तर तुम्हाला हा चॉईस कुठेही मिळत नाही. इव्हन तो दुकानदार पण तुम्हाला सांगू शकणार नाही किंवा तो अप्रॉक्सिमेट सांगेल. आपल्याकडे तुम्ही बघितलं तर प्रत्येक लाडूचं वजन केलेलं आहे ॲव्हरेज 45 ग्रॅम्स. सो 45 ग्रॅम्स इंटू पीसेस त्यानुसार वजन केलं जातं. 1 किलोत साधारण 22 लाडू बसतात, अर्धा किलोत 11 बसतात, पाव किलोत 6 बसतात. सो ही टोटल लिस्ट आहे लाडूंची. प्रत्येक लाडूचं नाव लिहिलेलं आहे. त्या लाडू मध्ये स्वीटनर म्हणून काय वापरलंय, गुळ असं आहे. ड्रायफ्रूट लाडू मध्ये फक्त खजूर वापरलाय, साखरही नाही, गुळही नाही. आणि ज्या लाडूंसमोर काहीही लिहिलेलं नाही त्याच्यात साखर आहे. बरं. प्रत्येक लाडू समोर ही त्याची एका नगाची किंमत आहे. सो तुम्ही 26 रुपये, 24 रुपये, 28 रुपये आणि 30 रुपये अशा 4 किमती आहेत. सो ह्या किमतींनुसार तुम्हाला प्राइसिंग केलं जाईल. ओके. आणि प्रत्येक लाडूच्या खालती त्याचा हा कंटेंट लिहिलेला आहे. सो तुम्हाला तेही लक्षात येतं की तुम्हाला हा लाडू घ्यायच्या वेळेसच आपण बघून तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला जो कंटेंट हवाय तो या लाडूत मिळतोय की नाही, त्यानुसार तुम्ही ठरवू शकता. अशी कन्सेप्ट आहे. आणि इथे हेही लिहिलेलं आहे की 22 पीसेस बसतात 1 किलोत एक्सेप्ट गुळबुंदी आणि ड्रायफ्रूट. कारण ड्रायफ्रूट आणि गुळबुंदी हे 2 लाडू 30 ग्रॅमचे आहेत. अच्छा. सो ते 30 ग्रॅमचे असल्यामुळे ते 1 किलोत साधारण 34 लाडू बसतात. आता ड्रायफ्रूट लाडूचा साईज पण लहान आहे. गुळबुंदी लाडूचा साईज मोठा आहे पण ड्रायफ्रूट लाडूचा साईज लहान आहे. हा ड्रायफ्रूट लाडू आहे आणि ह्याच्यात फक्त काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड, खारीक आणि खजूर आहे. दॅट्स इट, नथिंग अदर दॅन दॅट.
सो स्वीटनर पण खजूरच वापरला जातो आणि त्या व्यतिरिक्त काही नाही, ड्रायफ्रुट्स व्यतिरिक्त काही नाही आहे त्याच्यात. आणि दुसरा गुळबुंदी आहे, हा पण 30 ग्रॅमचा आहे, पण हा लाडूचा साईज मोठा आहे. बरं. कारण बुंदी हलकी असते वजनाने, हो. त्यामुळे ती तेलात तळली की अजूनच हलकी होते, त्यामुळे मग तो 30 ग्रॅमचा लाडू होऊन जातो मोठा. ओके. सो हे 2 लाडू 30 ग्रॅमचे आहेत आणि बाकी सगळे 45 ग्रॅमचे आहेत. अच्छा. सो मी आता तुम्हाला सगळे एक एक लाडू इंट्रोड्यूस करतो. हो. सो हा एक पहिला मोतीचूर लाडू आहे. हा. मोतीचूर लाडू म्हणजे बुंदीचा लाडू साखरेच्या पाकातला आहे. अच्छा. ह्याची शेल्फ लाईफ आहे 8 दिवस, मॅक्झिमम 8 दिवस, उन्हाळ्यात 9 दिवस टिकेल, हिवाळ्यात 9 दिवस टिकेल. सो हा तुम्ही फेस्टिवल्सला वगैरे हा लाडू घेऊ शकता, दिवाळीत किंवा गणपतीत लोक प्रसादाला देण्यासाठी म्हणून हा लाडू घेतात जनरली. नंतर मग मोतीचूर बुंदीचा साखरेतला झाला, मग हा बुंदीचा गुळातला पण लाडू आहे. हेल्थ कॉन्शियस आहेत पण फेस्टिवल सेलिब्रेट करायचेच आहेत लोकांना. बरोबर. सो हा लाडू आहे, फक्त हा सनफ्लॉवर ऑइल मध्ये बनतो. कारण तुपात बुंदी तळल्यानंतर ही बुंदी बांधली जात नाही, त्यामुळे मग हा गुळाचा ह्याच्यात बनतो, सनफ्लॉवर ऑइल मध्ये. सो मग त्याच्यानंतर हा डिंकाचा लाडू आहे. डिंक लाडू पौष्टिक आहे, शिवाय हिवाळ्यात खाऊ शकता. हिवाळ्यात असं नाही, स्पेसिफिकली हेल्दी लाडू आहे, त्यामुळे तुम्ही तो कधीही खाऊ शकता, तो काही प्रॉब्लेम नाही. सगळी ड्रायफ्रुट्स आहेत, डिंक आहे, खोबरं आहे, अर्धा गुळ अर्धी साखर खाऊच शकतात. पोस्ट डिलिव्हरी म्हणजे पोस्ट प्रेग्नन्सी पण तुम्ही हा लाडू खाऊ शकता, कारण उष्णता जनरेट करतो. डिंक आहे, डिंकाबरोबर मेथीचा पण लाडू आहे. अच्छा. गव्हाचं पीठ, डिंक, खोबरं, खसखस. जो हा आपण पहिले लाडू बघितला त्याची किंमत काय होती? हा 28 रुपये नग आहे. 28 रुपये. हा साजूक तुपात बनतो लाडू. ओके. मेथीचा लाडू आहे, हा पूर्ण गुळातला आहे. अच्छा. सो हा 28 रुपयाचा आहे. ह्याच्यात पण डिंक, गव्हाचं पीठ, बदाम, खसखस, खोबरं वगैरे सगळं मिक्स केलेलं आहे. बरं. त्याच्या पुढे हा गुळ पापडीचा लाडू आहे. गुळ पापडी म्हणजे बेसिक गव्हाचं पीठ असतं, गव्हाच्या कणकेचा लाडू. मग त्याच्यात तीळ घातलाय, खोबरं घातलंय, खसखस आहे, गुळ आहे, हेल्थ कॉन्शियस पण आहेत लाडू. नंतर मग हा शिंगाड्याचा लाडू आहे. शिंगाडा म्हणजे काळ्या रंगाचं फळ असतं, तुम्ही समजा बघितलं हातगाडीवर नाही कधीतरी माणूस घेऊन जाताना दिसतो, एक काळ्या रंगाचं फळ असतं. त्या फळाची साल काढून आतला जो मेन कंटेंट आहे त्याचा हा लाडू केलेला आहे. स्वीटनर म्हणून साखर वापरली जाते आणि हा लाडू उन्हाळ्यात खायचा. शिंगाडा शरीरात थंडपणा जनरेट करतो आणि पौष्टिक पण आहे ऍट द सेम टाइम. आणि ह्याच्यामध्ये हा तुपात बनवलेला आहे, साजूक तुपात आहे. गुळबुंदी, हा गुळबुंदी, शेंगदाणा आणि ड्रायफ्रूट हे 3 लाडू तुपात नाही बनत, कारण ड्रायफ्रूट असाच बांधला जातो, त्यामुळे त्याच्यात तेल तूप काही नाहीये. बरोबर. शेंगदाण्याला स्वतःच तेल आहे, त्यामुळे त्याच्यात ऍडिशनल तेल अजून वापरायची गरज नाही, तूप वापरतच नाही. बरोबर. त्यामुळे शेंगदाणा तेलात बनतो. ओके. बाकी सगळे तुपातले लाडू आहेत. अच्छा. हा एक सप्तधान्य म्हणून लाडू आहे, मल्टीग्रेन लाडू म्हणू शकतो आपण त्याला इझी लँग्वेज मध्ये कळण्यासाठी. ह्याच्यात गहू, तांदूळ, सगळ्या डाळी, नाचणी, राजगिरा आणि साखर असा आहे. हा लाडू आम्ही स्पेसिफिकली लहान मुलांसाठी डिझाईन केलाय. चवीला साधारण बेसनाच्या लाडू सारखा लागतो. सो तुम्ही लहान मुलांना बेसनाचा लाडू म्हणून दिलात तरी मुलं आनंदाने खातात तो, कारण कस्टमर्सचा पण रिपोर्ट आहे तो आमच्याकडे. सो पौष्टिक लहान मुलांना जे काही रिक्वायरमेंट असतात, आता तुम्ही आता काय प्रोटीनसाठी वगैरे स्पेसिफिक पदार्थ सांगितला तर मुलं खाणार नाहीत, पण आता हा लाडू सांगितला आणि त्यांना हा नाश्त्याला पण देऊ शकता तुम्ही. सो हा सप्तधान्य आहे. हा 24 रुपये नग आहे, साजूक तुपात बनतो, त्यामुळे क्वालिटीचाही काही प्रश्न नाहीये. लोकांना हे लाडू आपण घरी नेऊन किती दिवस ठेवू शकतो? तुम्ही कुठला लाडू घेता त्यावरती अवलंबून आहे. आता मोतीचूर लाडू, डिंक लाडू हे लाडू साधारण 8 दिवस टिकतात, कारण साखरेचा पाक आहे. बरोबर. रवा नारळ, रवा गुलकंद, रवा आंबा, अळीव आणि रवा बेसन हे 5 लाडू 3च दिवस टिकतात, कारण सगळ्यात ओला नारळ आहे. अच्छा. त्यामुळे ते 3 ते 4 दिवस टिकतील मॅक्झिमम. बाकी सगळे लाडू एव्हरेज 20 ते 25 दिवस टिकणार आहे. सो शेल्फ लाईफ आहे, असं काही प्रश्न नाही. लोक ह्याच्यात दिवाळीत स्वीट खूप खायची इच्छा असते, म्हणून मग बेसनाचा लाडू आहे. बेसनाचा हा साखरेतला लाडू, सगळ्यांचा फेवरेट, सगळ्यांना आवडतोच बाय डिफॉल्ट. बेसनाचा लाडू साजूक तुपात बनतो, त्याच्यात बेदाणे घातलेले आहेत, साखर आहे. साखर नको आहे, पण बेसनाचा लाडू हवा आहे.
बेसनाचा गुळातला पण लाडू आहे आपल्याकडे. ओ गुळातला. हा साखरेचा बेसनातला लाडू आहे तो 24 रुपये बेदाणा आहे. हा हा 26 रुपये, ह्याच्यात काजू आहे. ओके बरं. बनतो साजूक तुपातच. हा हा आता हा एक सातू म्हणून आहे. अच्छा. सातू म्हणजे जवस आणि डाळ्याचं पीठ, हा ह्या दोन्हीचं मिळून सातूचं पीठ होतं. अच्छा त्याच्यात साजूक तुपात तळून पोहे घातले जातात बरं. आणि स्वीटनर म्हणून गुळ वापरला जातो. ओके हाही लाडू पौष्टिक आहे आणि उन्हाळ्यात खायचा. जवस आहे त्यामुळे थंड हवा अच्छा शरीरात हा निर्माण शरीराला करण्याचं चांगला काम आहे. होतं. ओके. दुसरा अजून एक तसाच गुलकंदाचा लाडू आहे, रवा गुलकंद. गुलकंद गुलकंदाचा हा लाडू खूप आहे. रेअर आहे ना, म्हणजे खूप शक्यतो rare आहे. कुठे खूप- नाही खूप rare बघायला आहे हा. भेटणार. पटकन असा दुसऱ्या दुकानांमध्ये मिळेल असं मला वाटत नाही हा हा लाडू. ह्याची शेल्फ लाईफ 3च दिवस आहे, कारण ओला नारळ आहे हा आणि स्वीटनर म्हणून साखर वापरली जाते. चवीला गोड आहे, खूप छान आहे आणि उन्हाळ्यात खायचा लाडू आहे. गुलकंद मुळात आधी शरीरात थंडावा निर्माण करतोच, त्यामुळे हो हो. आणि तुम्हाला हा लाडू कसा आहे. ना? हा 26 रुपये नग आहे. अच्छा शेल्फ लाईफ 3 दिवस आहे आणि 26 रुपये नग आहे. साजूक तुपात बनतो. बरं. हा मुगाच्या डाळीचा लाडू आहे. अच्छा गुळमुग लाडू. बरं. म्हणजे गुळ वापरला जातो स्वीटनर म्हणून. आपली पिवळी जी डाळ असते ना मुगाची मुगाची, डाळ. त्याचा लाडू आहे, पौष्टिक आहे. बरं. रवा गुलकंदा बरोबर रवा नारळ पण आहे. रवा नारळ. ह्याच्यात पण हा पण शेल्फ लाईफ 3च दिवस. अच्छा फक्त ह्याच्यात पण स्वीटनर म्हणून साखर वापरली जाते. हा. ह्याची शेल्फ लाईफ 3 दिवस, 24 रुपये किंमत. ठीक आहे. ओके. आता मुगाचा म्हटला तर त्याच्यात हिरव्या सालीच्या मुगाचा पण लाडू आहे. साली सकटचा ऍक्च्युली मूग जे लोक असतो. स्प्राउट्स वगैरे Correct, खातात correct. हा त्यांच्यासाठी हा त्यांच्यासाठी एक हा ऑप्शन चांगला आहे. आहे. हेल्दी आहे लाडू, हो पौष्टिक आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. ह्याच्यात हा एक युनिक टेस्ट म्हणायची झाली ना तर ह्याच्यात बडीशोपचा कंटेंट आहे. बरं. सो तुम्हाला ती पण टेस्ट एक वेगळीच टेस्ट मिळते आणि हो, हो. गुळ आहे त्यामुळे स्वीटनर पण मिळतो. हो हे बडीशोप म्हटल्यावर तो अगदीच तसा काय स्ट्रॉंग लाडू असेल आणि टेस्टला ऍक्च्युली असं नाही. स्प्राउट्स वगैरे कसं सगळीकडे खाऊ शकत खाऊ शकत नाही. हा लाडू हा कसा एक लाडू easily कॅरी केला आणि केला शेल्फ तरी लाईफ बस पण आहे, हो हो त्यामुळे प्रश्न नाही काही. हा एक राजभोग म्हणून लाडू आहे. बरं. ह्याच्यात सगळी ड्रायफ्रुट्स, डिंक, गव्हाचं पीठ, खसखस आणि गुळ हे सगळं वाव. दुधात कालवून त्याचा हा. लाडू बनवला जातो. साजूक तुपातच बनतो लाडू. हे ऑलमोस्ट मला असं वाटतं एक नाश्त्यालाही चांगला रिप्लेसमेंट लोक हा आहे. लाडू एक म्हणजे दररोज संध्याकाळी एक जण येतात, 3 लाडू घेतात. रोज सकाळी 1 ग्लास दूध आणि 1 लाडू, हो हा त्यांचा रोजचा नाश्ता आहे. की हे लाडू आम्ही आधी सियाचेनला सैनिकांसाठी पाठवले होते 2 वर्ष. 18,000 आणि 20,000 लाडू सैनिकांसाठी पाठवले होते आणि त्याच्यानंतर हे लाडू आम्ही सेलसाठी घेतले. राजभोगाचे सिमिलर कंटेंट असणारा हा चुरम्याचा लाडू आहे. अच्छा गव्हाचं पीठ, खसखस, बदाम हे सगळं दुधात कालवून परत हा लाडू बनवलाय. ओके. गुजराती लोकांना आवडणारा लाडू आहे हा. अच्छा 30 रुपये नग. सेम राजभोग पण 30 रुपये नग. हा हा हिरवा मूग झाला आपला दाखवून. हो हो. हा ज्वारीचा लाडू आहे. ज्वारीच्या पिठाचा लाडू आहे आणि त्याच्यात गुळ आहे. गुळ आहे स्वीटनर म्हणून. 24 रुपये नग. उन्हाळ्यात खायचा लाडू आहे. वाव मस्त. थंड लाडू आहे. थंड लाडू खायचे असतील तर हा नाचणीचा पण लाडू आहे. स्वीटनर म्हणून साखर वापरली आहे. साजूक अच्छा. तुपात बनतो. 24 रुपये नग किंमत आहे. बरं. मी तुम्हाला मगाशी म्हटलं शेंगदाण्याचा लाडू, जो शेंगदाण्याला स्वतःच तेल आहे. हा हा सो हा शेंगदाण्याचा लाडू आहे. उपासासाठी वगैरे लोक खातात हा लाडू. हो छान ऑप्शन आहे. अदरवाईज पण खाऊ शकतात स्वीटनर म्हणून गुळ हा आहे. ज्याला म्हणजे तेलकट वगैरे नाही हा. खायचं त्याच्यासाठी हे छान ऑप्शन आहे. बरोबर. आणि गुळ वापरला जातो त्यामुळे तो प्रॉब्लेम नाही काही. हा ड्रायफ्रूट लाडू आहे. अच्छा ह्याच्यात सगळे ड्रायफ्रुट्स, काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड, खारीक आणि खजूर. हा हा ह्याच्यात कसा? साखर पण नाही, गुळ पण नाही, तेल पण नाही, तूप नाही, काहीही नाही, फक्त ड्रायफ्रुट्स. म्हणजे ड्रायफ्रूट पासून जे नॅचरल ऑइल एक्स्ट्रॅक्ट झालंय तेवढंच. त्याच्यामधूनच बाइंडिंग Correct. झालेलं आहे. करेक्ट. ओके हा 26 रुपये नग. हा लाडू 30 ग्रॅमचा एक लाडू आहे. अच्छा. आणि ह्याच्यात सगळे मिक्स ड्रायफ्रूट असतील. मिक्स ड्रायफ्रुट्स आहेत. हा बाजरीचा लाडू आहे. अच्छा हा उष्ण लाडू आहे. हा म्हणजे हा हिवाळ्यात खायचा लाडू आहे पण पौष्टिक आहे. हा. उष्ण म्हटलं की लगेच ओके. खायचाच नाही उन्हाळ्यात हा, असं हा, काही हा, नाही. हा. बरं. पौष्टिक आहे. सो तुम्ही खाऊ शकता. याच्यात बाजरीचं पीठ आणि तीळ वापरलाय अच्छा आणि गुळ आहे. ओके. स्वीटनर म्हणून गुळ आहे. सो साखर नकोय, गुळच हवा आहे तर गुळ आहे याच्यात. हा हा हा. हेल्थ कॉन्शियस लोकांसाठी हा डाएट लाडू आहे.
डाएट लाडू मध्ये काय आहे? डाएट लाडू मध्ये ओट्स आहेत, सोयाबीन आहे, अच्छा. खजूर आहे, थोडासा गुळ आणि थोडंसं तूप. ओके. अगदीच लिस्ट गोड लाडू आहे. सगळ्यात कमी 26 पैकी सगळ्यात कमी गोड लाडू तो असेल. ओ. क्वालिटी वाईज म्हटलं तर तूप आहे, साजूक तूप वापरलंय, त्यामुळे क्वालिटीचा काही प्रश्न नाहीये. अच्छा. पण हेल्थ कॉन्शियस लोकांसाठी पण आहे तो लाडू. ओके. 26 रुपये न. अच्छा. सो असे आपल्याकडे हे सगळे लाडू आहेत. आता उन्हाळ्यात साधारण एप्रिल मिड पासून आंब्याचा पण लाडू चालू होईल, ज्याच्यात नारळ, ओला नारळ, रवा, साजूक तूप, नंतर हापूस आंब्याचा आमरस. ह्याच्यात पल्प वगैरे आम्ही वापरत नाही. अच्छा. आम्हाला आमचं काम आहे लोकांपर्यंत ऑथेंटिक गोष्टी पोचवायच्या, ऑथेंटिक टेस्ट पोचवायची. ओके. सो आम्ही मिक्सचर हा प्रकार आम्ही वापरतच नाही कुठे. अच्छा. आणि जर कुठे असेल तर ते आम्ही तुम्हाला फ्रँकली सांगतो. जसं आम्ही गुळबुंदी लाडूचं सांगितलं, सनफ्लॉवर ऑइल मध्ये बनतो, तर त्याच्या मागचं रिझन पण सांगितलं. बरोबर. आणि जे व्हॅलिड रिझन तुम्हाला आम्ही सांगतो. म्हणजे आम्हाला लोकांना वेडा बनवून बिझनेस करायचा नाही. जे आहेत ते फॅक्ट आहेत सगळे तुमच्यासाठी. आणि किती वर्ष झाला तुम्ही आहात या कन्सेप्टला? 9 वर्ष झाली. माझा मित्र आहे श्रीजय कानिटकर म्हणून, डोंबिवलीचा आहे तो. अच्छा. त्याने 9 वर्षांपूर्वी डोंबिवलीला हे दुकान चालू केलं. सो बेसिकली ह्या सगळ्या ज्या रेसिपीज आहेत त्या श्रीजय कानिटकरच्या आजीच्या आहेत. मग तो म्हणाला की आपण हे आपल्यापुरता लिमिटेड न ठेवता पब्लिकसाठी ओपन करूयात. म्हणून मग त्याने कस्टमर साठी ओपन केली कन्सेप्ट. ओके. मग त्याच्यानंतर 2021 मध्ये ठाण्याला झालं, कल्याणला झालं. 2021 डिसेंबर मध्ये मी बदलापूरला चालू केलं. 2024 मध्ये दादरला झालं. 2025 मध्ये आता मी घाटकोपरला सुरू केलं. ओके. सो हे 2025 पासून हे घाटकोपर जून 2025 चालू झालंय. ओके. सो आम्ही आता आहोत तुमच्यासाठी ओपन. सो हे जे शॉप आहे ते आपल्याला मंडे टू सॅटरडे मॉर्निंग 10 to नाईट 9. संडे बंद. ओके. ठीक आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. इथपर्यंत तुम्ही व्लॉग बघितला असेल तर थँक्स फॉर वॉचिंग प्राजक्ता व्लॉग डायरीज चॅनल. लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि असाच तुमचा प्रतिसाद माझ्या व्हिडिओला देत राहा. चलो, बाय बाय.